नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत। विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने निशेष भाग जातो की नाही ते प्रत्यक्षात भागून न पाहता ताडण्याच्या पद्धती आहेत, किंवा एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भाग जातो किंवा नाही हे लवकर पाहण्यासाठी आपण ज्या अंकगणित नियमांचा वापर करतो अशा नियमांना विभाज्यतेच्या कसोट्या असे म्हणतात। दोनची कसोटी। दोनची कसोटी म्हणजेच ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। उदाहरणार्थ 3210 या संख्येच्या एकक स्थानी 0 येतो, म्हणून 3210 या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। तीनची कसोटी। संख्येतील अंकांच्या बेरजेस 3 ने पूर्ण भाग गेल्यास त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो। उदाहरणार्थ 9357 या संख्येच्या अंकांची बेरीज इथे 24 आणि 24 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो, म्हणून 9357 या संख्येला देखील 3 ने पूर्ण भाग जातो। चारची कसोटी। संख्येतील शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस 4 ने पूर्ण भाग गेल्यास त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो। 4824 या संख्येतील एकक आणि दशक स्थान मिळून तयार होणारी संख्या आहे 24। 24 ला 4 ने पूर्ण भाग जातो, म्हणून 4824 ला 4 ने निशेष भाग जातो। 5ची कसोटी। संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असल्यास त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो। 9870 आणि 4565 या दोन संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 या संख्या आहेत, म्हणून या दोन्ही संख्यांना 5 ने निशेष भाग जातो। 6ची कसोटी। ज्या संख्येला 2 ने व 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6 नेही निशेष भाग जातो। 5922 या संख्येच्या शेवटी 2 आहे, म्हणून 2 ने या संख्येला पूर्ण भाग जातो। तसेच 5922 या संख्येतील प्रत्येक अंकाची बेरीज केली असता उत्तर 18 येते। 18 ला 3 ने पूर्ण भाग जातो, म्हणून 5922 ला 3 ने पूर्ण भाग जातो। 5922 या संख्येला 2 आणि 3 ने पूर्ण भाग जातो, म्हणून 6 ने सुद्धा पूर्ण भाग जातो। 7ची कसोटी। दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकांची दुप्पट आणि उरलेली संख्या यांच्यामधील फरकाला जर 7 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 7 ने निशेष भाग जातो। 595 या संख्येतील शतक आणि दशक स्थान मिळून तयार होणारी संख्या आहे 59 आणि एकक स्थानचा अंक आहे 5। 5 ची दुप्पट होते 10। 59 आणि 10 यांच्यातील फरक येतो 49। 49 ला 7 ने पूर्ण भाग जातो, म्हणून 595 या संख्येला 7 ने पूर्ण भाग जातो। 8ची कसोटी। जर दिलेल्या कोणत्याही संख्येच्या शेवटच्या 3 अंकांना म्हणजेच एकक, दशक आणि शतक स्थानापासून तयार झालेल्या 3 अंकी संख्येला जर 8 ने पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला देखील 8 ने पूर्ण भाग जातो। 38416 या संख्येतील शेवटचे 3 अंक म्हणजेच 416 आणि 416 ला 8 ने पूर्ण भाग जातो, म्हणून 38416 या संख्येला देखील 8 ने पूर्ण भाग जातो। 9ची कसोटी। संख्येतील अंकांच्या बेरजेस 9 ने पूर्ण भाग गेल्यास त्या संख्येला देखील 9 ने निशेष भाग जातो। 75636 या संख्येच्या पूर्ण अंकांची बेरीज केली असता उत्तर 27 येते। 27 ला 9 ने पूर्ण भाग जातो, म्हणून 75636 या संख्येला 9 ने पूर्ण भाग जातो। 10ची कसोटी। ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे एकक स्थानी 0 हा अंक असतो त्या संख्येला 10 ने पूर्ण भाग जातो। 450, 890, 8400, 5540
वरील सर्व संख्यांच्या एकक स्थानी 0 हा अंक आहे, म्हणून या सर्व संख्यांना 10 ने पूर्ण भाग जातो.